गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. स्टँडर्ड थर्ड इयत्ता तिसरी. मी तुमची क्लास टीचर शारदा गायकवाड मॅडम. आजचा आपला सब्जेक्ट आहे EVS म्हणजेच परिसर. आपण त्यामधला लेसन नंबर 2 बघतोय. त्याच्यातले आपण 5 पार्ट्स बघितलेले आहे. आता आज आपण शेवटचा 6 पार्ट बघूया. आता मी वाचते, तुम्हाला समजून सांगते. तुम्हीसुद्धा हे पूर्ण पेज घरी रीड करायचं. यातले कठीण शब्द मी जे आहे ते तुमच्या बुक्समध्ये लिहायचे, पाठ करायचे. वी क्रीप अँड क्राउल म्हणजे काय? आम्ही सरपटणारे प्राणी. आता सरपटणे म्हणजे काय? आता आपल्याला सरपटणारे प्राणी माहिती आहे. साप, नंतर सरडा, आपल्या घरात असते ती पाल. ते काय करतात? सरपटतात. क्राउल ज्याप्रमाणे लहान बाळ असतं, समजा 8, 9, 10 महिन्याचं घरात, ते दोन्ही हात आणि दोन्ही पायांचा उपयोग करून ज्याप्रमाणे रांगतो, सरपटतो, तसेच हे प्राणी ह्यांच्या 4 पायांचा उपयोग करून पुढे सरकतात. त्यालाच आपण सरपटणे किंवा रांगणे असे म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये क्राउल असे म्हणतात. तर असे प्राणी कोणते ते आपण बघू. कॅमेलिऑन हा शब्द बघा कठीण आहे. CHA कॅ, मे ME, ली LE, ऑन ONS, कॅमेलिऑन. कॅमेलिऑन म्हणजे सरडा. शब्द कठीण आहे, लिहून घ्यायचे. तुमच्या बुक्समध्ये पूर्ण छान EVSच्या बुकमध्ये लिहायचे, पाठ करायचे. कॅमेलिऑन म्हणजे सरडा. हाऊस लिझार्ड म्हणजे काय? पाली. हाऊस म्हणजे घरामध्ये राहणाऱ्या. लिझार्ड LIZARDS लिझार्ड म्हणजे काय? पाली. अँड स्नेक. स्नेक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, साप. त्याचा शब्द जरी काढला तरी आपल्याला खूप भीती वाटते. आर ॲनिमल्स दॅट क्राऊल म्हणजे क्राऊल म्हणजे काय? हे सरपटणारे प्राणी आहे किंवा रांगणारे प्राणी आहेत. सरपटणारे. दे हॅव स्केल ऑन देअर बॉडीज. त्यांच्या अंगावर कसे असतात? स्केल. स्केल म्हणजे खवले. खवले असतात. म्हणजे आता इथे सांगितलं कॅमेलिऑन, हाऊस लिझार्ड आणि स्नेक, सरडा, पाली, हे प्राणी कसे आहेत? सरपटणारे आहेत. दे हॅव स्केल ऑन देअर बॉडी. त्यांच्या अंगावर स्केल म्हणजे अशा पद्धतीचे खवले असतात. त्याच्यानंतर बघा, कॅमेलिऑन अँड हाऊस लिझार्ड हॅव 4 legs. आता सरड्याला आणि पालीला किती पाय असतात? 4 legs. लेग्स म्हणजे काय? पाय. 1, 2, 3. इकडे एक मागे झाकला गेला आहे. 4 legs असतात. बट दीज लेग्स आर व्हेरी शॉर्ट. परंतु त्यांचे पाय कसे असतात? व्हेरी शॉर्ट म्हणजे आखूड. खूपच लहान असे त्यांचे पाय असतात. आखूड किंवा लहान असे छोटे छोटे त्यांचे पाय असतात. द स्नेक डज नॉट हॅव एनी लेग्स ॲट ऑल. पण सापाला तर काय? पायच नसतात. मग तो कसं काय चालतो? तर इथे बघा, सापाच्या अंगावर पण काय असतात? खवले असतात. त्यांची त्वचा कशी? जाड आणि कठीण असते आणि त्याच्यामुळे ते पुढे पुढे सरकण्यासाठी ह्या त्यांच्या खवल्यांचा, ह्या जाड त्वचेचा त्यांना उपयोग होतो. सापाला पाय नसतात. हे फिलिंग द ब्लँक्समध्ये येऊ शकतात. द स्नेक डज नॉट हॅव एनी लेग्स ॲट ऑल म्हणजे बिना सापाचा प्राणी कोणता आहे? तर साप. आता पुढचं बघा आपण. वी आर कॉल्ड इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे काय? कीटक. कीटक म्हणजे छोटे छोटे प्राणी. त्याला काय म्हणतात? कीटक. आता इथं काही कीटकांचे चित्र दिले बघा. हे काय? मॉस्किटोज म्हणजे डास. त्याच्यानंतर हाऊस फ्लाईज म्हणजे माशी. त्याच्यानंतर कॉक्रोच. कॉक्रोचचं पिक्चर नाही दिलं. त्याच्यानंतर बटरफ्लाय. वेगवेगळ्या बघा रंगात किती वेगवेगळ्या आहे. गुलाबी, इथे पिवळा, हिरवा, निळा, जांभळा अशा अनेक रंगामध्ये हे फुलपाखरू आपल्याला निसर्गामध्ये दिसतात. खूप सुंदर दिसतात. मनाला हे खूप छान दिसतात, भावतात. हे सगळे कशामध्ये येतात?
इन्सेक्ट म्हणजे कीटक. आता कीटक कशाला म्हणतात, तर ज्यांना 6 पाय असतात. बघा आता हे फुलपाखरू 2, 4, 6, ज्यांना 6 लेग्स असतात त्यांना काय म्हणतात, इन्सेक्ट असे म्हणतात. बटरफ्लाईज हॅव विंग्स म्हणजे काय, विंग म्हणजे पंख. बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू, फुलपाखरांना पंख असतात. फुलपाखरांना विंग्स पंख असतात. बट वी डोंट कॉल देम बर्ड्स, पण आपण त्यांना पक्षी म्हणत नाही. पक्ष्यांना पंख असतात म्हणून आपण त्यांना पक्षी म्हणतो. तसेच पंख फुलपाखरालाही असतात, परंतु आपण त्यांना पक्षी म्हणत नाही. त्यांना काय म्हणतो आपण, दे आर इन्सेक्ट. आपण फुलपाखरांना कीटक असे म्हणतो. दे आर स्मॉलर दॅन बर्ड्स. बर्ड्स म्हणजे पक्ष्यापेक्षा ते कसे असतात, आकाराने छोटे छोटे असतात. बिसाइड्स दे हॅव 6 लेग्स. त्यांना किती पाय असतात, 6, 2, 4 आणि 6. फुलपाखरांना 6 पाय असतात. ॲनिमल्स विच हॅव 6 लेग्स आर कॉल्ड इन्सेक्ट. आता इथे इन्सेक्टची आपल्याला डेफिनेशन म्हणजेच व्याख्या दिलेली आहे. ज्या प्राण्यांना 6 पाय असतात त्यांना काय म्हणतात, इन्सेक्ट असे म्हणतात. आणि आपल्या इकडं दुसरे जे प्राणी असतात जसे की गाय, कुत्रा, मांजर, ह्यांना किती पाय असतात, 4. मग त्यांना आपण प्राणी म्हणतो. आणि आपण मनुष्याला किती असतात, फक्त 2. फक्त ह्या पृथ्वीवर मनुष्यालाच 2 असे पाय आहेत. मनुष्याला 2 पाय असतात. तर इथे बघा गायचं वगैरे पिक्चर आहे, त्यांना 4 पाय असतात. आणि फुलपाखराला वगैरे 6 पाय असतात. आणि काही कीटकांना 8सुद्धा पाय असतात. मग 2 पायाच्याला आपण मनुष्य म्हणतो, 4 पायाच्याला आपण प्राणी म्हणतो, आणि 6 पाय असेल त्याला काय म्हणतो आपण, इन्सेक्ट. ही व्याख्या तुम्ही समजून घ्यायची, पाठ करायची. ॲनिमल विच हॅव 6 लेग आर कॉल्ड इन्सेक्ट. त्यांना 6 लेग्स असतात त्यांना इन्सेक्ट, कीटक असे म्हणतात. बटरफ्लाईज आर इन्सेक्ट. मग फुलपाखरे काय आहेत, इन्सेक्ट आहे. हे पण फिलिंग द ब्लँक्स म्हणून येऊ शकतं. त्यानंतर मॉस्किटोज म्हणजे काय, डास. त्याच्यानंतर हाऊस फ्लाईज म्हणजे माशी, आपल्या घरात ज्या माशा बसतात अन्नावर त्या. अँड कॉक्रोच म्हणजे काय, झुरळे. आर इन्सेक्ट टू म्हणजे डास, माशी आणि कॉक्रोच हे सुद्धा काय, इन्सेक्ट आहे. हे बघा, हे माशीचं पिक्चर आहे, डासाचं पिक्चर आहे, झुरळचं पिक्चर आपण मागे बघितलं होतं. हे सगळे काय, इन्सेक्ट आहे. परत एकदा सांगते, इन्सेक्ट म्हणजे ज्यांना 6 लेग्स असतात त्यांना इन्सेक्ट म्हणतात. त्याच्यामध्ये बटरफ्लाईज, मॉस्किटोज, हाऊसफ्लाईज आणि कॉक्रोच यांचा समावेश होतो. आता पुढचं बघा, डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का. इथं म्हणजे तुम्हाला इतर अशी जी माहिती नाही अशी काहीतरी तुम्हाला माहिती वेगळ्या स्वरूपातली दिलेली असते. आता हे पिक्चर आहे बॅट्स. बॅट्स म्हणजे काय, वटवाघूळ. वटवाघूळ. बॅट्स हॅव विंग्स बट दे डोंट हॅव फिदर्स ऑन देअर बॉडी. बॅट्सला हे 2 विंग्स म्हणजे काय, पंख आहे. बट दे डोंट हॅव फिदर्स. फिदर्स म्हणजे काय, पंख. त्यांच्या अंगावर कोणतेही पंख नसतात. बारीक छोटे छोटे त्यांच्या अंगावर केस असतात पण पंख नसतात. यंग वन्स ऑफ बॅट्स. बॅट्सची जी लहान मुले असतात, फीड ऑन देअर मदर्स मिल्क. म्हणजे वटवाघळाची जी लहान लहान पिल्ले असतात ती त्यांच्या आईचं दूध पिऊन काय होतात, वाढतात आणि मोठी होतात. बॅट्स आर नॉट बर्ड्स लाईक द क्रो, स्पॅरो, पॅरेट अँड कॉक. आता बॅट्सनं क्रो म्हणजे कावळा, स्पॅरो म्हणजे चिमणी, पॅरेट म्हणजे पोपट आणि कॉक म्हणजे कोंबडा ह्यासारखा तो पक्षी नाही. दे आर इन्क्लूड म्हणजे समावेश होणे किंवा समावेश असणे. इन द ग्रुप ऑफ काऊ, टायगर, डिअर अँड माऊस.
गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्यामध्ये त्यांचा समावेश होतो. आता इथं तुम्हाला मी परत सांगते, हे कशाचं चित्र आहे? बॅट्स. बॅट्स म्हणजे काय? वटवाघूळ. बॅट्स म्हणजे वटवाघूळ. फेदर म्हणजे पंख नाही, पिसे. वटवाघूळला काय असतात? दोन काय असतात? त्यांना पंख असतात, परंतु त्यांच्या अंगावर जे छोटी छोटी पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात, ती कुठलीही पिसे वटवाघळाच्या अंगावर आपल्याला दिसणार नाही. बारीक छोटे असे केस असतात. आणि पक्षी काय करतात? अंडी घालतात, परंतु हे पिलांना जन्म देतात आणि ह्यांची पिलं काय करतात? त्यांच्या आईचं दूध पिऊन मोठी होतात. म्हणून यांचा समावेश पक्ष्यांमध्ये होत नाही, तर ह्यांचा समावेश कशामध्ये होतो? गाय, वाघ, हरिण, उंदीर यांच्या गटामध्ये होतो. हे तुम्ही लक्षात ठेवा की वटवाघूळ हा उडणारा आहे, त्याला पंख आहे, परंतु त्याच्या अंगावर पिसे नाहीत आणि तो अंडी घालत नाही आणि तिचे पिलं आईचं दूध पिऊन मोठे होतात, म्हणून तो पक्षी नाही. ही तुम्हाला इथं जास्तीची माहिती दिलेली आहे. आता पुढचं पेज बघू आपण. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे काय? थोडं डोकं चालवा. इनटू विच द फॉलोइंग ग्रुप वूड यू पुट द आऊल, द मॉनिटर लिझार्ड, घोरपड अँड द कॅट. म्हणजे इथे तुम्हाला काही गट्स दिलेले आहेत प्राण्यांचे आणि इथे तुम्हाला प्राण्यांची नावं लिहायची आहे. आता इथं 1, 2, 3 असे तुम्हाला काय दिलेले? फॉलोइंग ग्रुप्स म्हणजे खालचे ग्रुप्स दिलेले आहे. ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला आऊल, घोरपड आणि कॅट कुठे बसते ते आपल्याला ठरवायचं आहे. आता पहिलं बघा, काऊ, डॉग अँड गोट. काऊ म्हणजे गाय, कुत्रा आणि बोकड. वी सकल अवर यंग म्हणजे त्यांची पिलं काय पितात? सकल म्हणजे ह्यांची पिलं दूध पिऊन मोठी होतात. तर आता ह्या तीनपैकी कुठला बसेल बरं? हा आऊल आहे, हा मॉनिटर लिझार्ड म्हणजेच घोरपड आणि कॅट. मग दूध पिणारा प्राणी कोणता आहे? कॅट. म्हणून इथं आपण काय लिहू? कॅट, CAT, कॅट. नंतर क्रो, स्पॅरो, पॅरट अँड कॉक वी फ्लाय. आता क्रो कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा हे कसे आहे? वर आकाशामध्ये उडतात. आता कॉक कसं थोड्या अंतरावरच उडतो, बाकीचे हे उडणारे पक्षी आहेत. तर मग आता इथे पक्षी कोणता येईल? तर आऊल हा काय येईल इथं? उडणारा पक्षी. त्याच्यानंतर कॅमिलियन, हाऊस लिझार्ड अँड स्नेक आपण आत्ताच बघितलं. हे काय आहेत? सरपटणारे प्राणी. वी क्राऊल म्हणजे आम्ही सरपटतो. तर सरपटणारा प्राणी कोणता येईल? घोरपड. घोरपड हा काही सरपटणारा प्राणी. म्हणजे इथं 3 प्राण्यांची गट दिलेली आहे आणि इथं तुम्हाला 3 प्राणी दिले. ह्या 3मध्ये प्रत्येक प्राणी कुठे बसतो हे आपल्याला ठरवायचं आहे. दूध पिणारे कॅट, उडणारे आऊल आणि सरपटणारे घोरपड. आता पुढचं बघू आपण. This was all about a few animals we are familiar with. म्हणजे आपल्याला फॅमिलियर म्हणजे थोडे जे काही प्राण्यांबद्दल आपल्याला माहिती आहे त्या प्राण्यांची आपण माहिती बघितलेली आहे. बट देअर आर मेनी मोर ॲनिमल इन द वर्ल्ड. परंतु आपल्या ह्या जगामध्ये खूप सारे कितीतरी प्राणी आहेत की त्यांची आपल्याला अजून माहिती घ्यायची आहे. There are a lot of differences in the color, shapes and size of animal. आपण बघितलेलंच आहे. प्राण्यांमध्ये कलर म्हणजे वेगवेगळे रंग असतात, त्यांचा शेप वेगळा असतो आणि साईजसुद्धा वेगळी असते. ह्या सगळ्या बाबतीमध्ये प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय असतो? वेगवेगळेपणा असतो. There are differences in the ways they move and the places दे लिव्ह इन. तसंच त्यांची हालचाल करण्याची पद्धत. मूव म्हणजे काय? त्यांच्या हालचालीमध्ये सुद्धा आणि राहण्याच्या ठिकाणामध्ये सुद्धा विविधता असते. जसं हालचाल म्हणलं तर हत्ती, कासव स्लो गतीने चालतात, तर डिअर फास्ट गतीने चालतो, काही सरपटणारे प्राणी, असा त्यांच्या हालचालीमध्ये काय असतो? फरक. तसंच
प्लेसेस दे लिव्ह इन, काही जमिनीवर चालणारे असतात, काही आकाशात उडणारे, काही पाण्यामध्ये, म्हणजे राहण्याच्या ठिकाणामध्ये सुद्धा आपण वेगवेगळापणा बघितलेला आहे. दिस डिफरन्सेस दॅट वी सी अमॉंग ॲनिमल गिव्स राईज टू अ लॉट ऑफ व्हेरायटी इन ॲनिमल. प्राण्यांमधील ह्या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता असे म्हणतात. द नंबर ऑफ ॲनिमल दॅट लिव्ह इन द सी इज ऑल्सो व्हेरी लार्ज. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही खूप मोठी आहे. समुद्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात प्राणी असतात. आपल्याला मासे माहिती आहे, कासव माहिती आहे, मगर माहिती आहे, साप, पण याच्या व्यतिरिक्त खूप मोठे प्राणी अजून समुद्रामध्ये असतात. माशाचं जर बघितलं तर छोट्या माशापासून ब्ल्यू व्हेल हा एकदम लाखो टन इतकं वजन असणारा मासा ह्या समुद्रामध्ये असतो. देअर इज ग्रेट व्हेरायटी अमॉंग देम टू. त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता आहे, वेगवेगळेपणा आहे. लहान मोठे, कलर वेगळे, साईज वेगळी असतात. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न अबाउट ऑल सच ॲनिमल. Do try to find out more about them when you are older. अशा सर्व प्राण्यांची माहिती अतिशय मनोरंजक अशी आहे. तुम्ही थोडे अजून मोठे झाला की ती माहिती तुम्ही जरूर मिळवायची. खूप वेगवेगळे प्राणी आहे, त्यांची साईज वेगळी आहे, कलर वेगळे आहे. प्रत्येक प्राण्यांची काहीतरी वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. त्याची माहिती तुम्ही वरच्या क्लासमध्ये गेल्यावर अजून तुम्ही मिळवायची आहे. आता अशा पद्धतीने आपला हा लेसन पूर्ण मी तुम्हाला 5 ते 6 पार्टमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवलेला आहे. तुम्ही ह्या लेसनचे पूर्ण व्हिडिओ बघायचे, पूर्ण हा लेसन वाचायचा, ह्याच्यातले पूर्ण कठीण शब्द तुमच्या EVSच्या बुकमध्ये लिहायचे, पाठ करायचे आणि त्याच्यानंतर उद्या मी तुम्हाला ह्याच्यावरचं पूर्ण स्वाध्याय लिहून देणार आहे. आता व्हॉट वी हॅव लर्न, आपण ह्या पूर्ण लेसनमध्ये काय शिकलो हे परत महत्त्वाचे काही मुद्दे आहे ते बघू. डिफरंट ॲनिमल आर फाउंड इन द एअर, ऑन द ग्राउंड अँड इन वॉटर. म्हणजे प्राणी एअर म्हणजे हवेमध्ये म्हणजे उडणारे पक्षी असतात, ग्राउंडवर म्हणजे गाय, बैल, म्हैस आणि पाण्यामध्ये राहणारे म्हणजे फिश वगैरे असे वेगवेगळे प्राणी आपल्या ह्या जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी संचार करतात, राहतात. There are difference in the color, shapes, size of animal and also in the ways they move. तसंच त्यांचा रंग वेगळा असतो, आकार वेगळा असतो, तसेच त्यांची मूव म्हणजे हालचाल करण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला डिफरन्स म्हणजे काय, विविधता दिसून येते. डिफरन्स म्हणजे काय, विविधता, वेगळेपणा प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतो. वी फाइंड सम ॲनिमल युजफुल. काही प्राणी आपल्याला खूप उपयोगी असतात. वी कीप सच ॲनिमल. असे प्राणी आपण पाळतो, जसं गाय, म्हैस हे आपल्याला दूध देतात, कोंबडीपासून अंडी, मांस मिळतं, कुत्रा घराचं रक्षण करतो. तर हे प्राणी आपल्या मानवासाठी खूप उपयोगी असतात. ते आपण काय करतो, कीप म्हणजे पाळणे, आपण ते प्राणी पाळतो. सम ॲनिमल आर अ न्यूसन्स फॉर अस. म्हणजे त्रास देणारे काही प्राणी असतात, जसं बघितलं आपण उंदीर, डास, माशा आपल्याला चावल्या तर आपण आजारी पडतो. माशा अन्नावर बसल्यामुळं अन्न दूषित करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंदीर काय करतो, आपल्या घरामध्ये धान्याचे पोते असतात ते कुरतडतात, ते धान्य खातात, नाश करतात. तसंच कपडे कुरतडतात, पुस्तक असणारे कुरतडतात. त्यामुळे आपल्याला उंदीर, डास हे प्राणी कसे आहेत, त्रास देणारे आहेत, नकोसे आहेत. सायंटिस्ट क्लासिफाय ॲनिमल अकॉर्डिंग टू सर्टन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. मग प्रत्येक प्राण्यामध्ये अशी महत्त्वाची काही वैशिष्ट्ये आहे हे बघून सायंटिस्ट लोकांनी परत त्यांचे काही गट केलेले आहे. हे पूर्ण आपण ह्या सेकंड लेसनमध्ये बघितलं. हा पूर्ण लेसन तुम्ही परत याचे व्हिडिओ बघा, पूर्ण वाचा, कठीण शब्द समजून घ्या आणि उद्या मी तुम्हाला याच्यावर स्वाध्याय लिहून देणार आहे, ते तुम्ही लिहा आणि पाठ करा.